अगोदरच्या सरकारने नेमले होते तेच वकील आहेत। उलट ह्याच्या व्यतिरिक्त कपिल सिब्बल अपियर होत आहेत खाजगी याचिकांच्या मार्फत, त्याचबरोबर रफिकदादा अपियर होत आहेत, त्याचबरोबर अभिषेक मनु सिंघवी म्हणजे सरकारच्या वतीने नवीन वकील नाही आहेत। त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा जे खाजगी याचिकाकर त्यांच्या वतीने सुद्धा जवळपास 7 ते 8 वकील आहेत आणि सरकारने सुद्धा एक 5 समन्वयक म्हणून एक काही वकिलांची टीम आम्ही नियुक्त केली आहे। त्यांच्याकडून सुद्धा त्यांचा सल्ला घेतला जातो या सगळ्या गोष्टी बाबतीमध्ये। असं एक दुसरा एक राजकीय प्रश्न असा होता जरा की सध्या राज्यामध्ये एकूणच कोरोनाचे रुग्ण वाढत आहे। त्याचवेळी आपण बघितलं तर सरकारमधल्या अनेक मंत्र्यांच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी होते। सकाळी संजय राठोडांचा कार्यक्रम असेल, मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी काल भूमिका स्पष्ट केलेली आहे की सर्वच अशा प्रकारे ज्या ठिकाणी गर्दी होत असेल अशा प्रकारचे कुठलेच कार्यक्रम घेऊ नये अशा प्रकारचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मी स्वतः माझे नाशिक जिल्ह्याचे कार्यक्रम रद्द केले, माझ्या इतरही जिल्ह्यात जाण्याचे माझे कार्यक्रम सर्व रद्द केलेले आहेत आणि कोरोनाची परिस्थिती जेव्हा आटोक्यात येत नाही तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी गर्दीमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे। अधिक गर्दी ठिकाणी जाता कामा नये अशी आमची भूमिका राहणार आहे। काँग्रेसचे एक विषय असा होता, शरद पवार साहेब संजय राठोड प्रकरणी नाराज आहेत कारण संजय राठोड अशा पद्धतीचे समाजाला ढाल बनून त्यांच्यामध्ये असा पद्धतीचं आज शक्ती प्रदर्शन केलं, त्यावर शरद पवार नाराज आहेत। त्यांचं असं मत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हापर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत त्यांना यामधून लांब ठेवावं। नाही, मला ह्याच्यामध्ये अधिक भाष्य करायचं नाही। सत्यता जोपर्यंत त्याच्यामध्ये समोर येत नाही, नुसतं ॲलिगेशन्स हा त्यातला भाग नसून त्यातली सत्यता काय हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि जोपर्यंत अशा गोष्टीची स्पष्टता फॅक्च्युअल पोझिशन समोर येत नाही चौकशी अंती, तो पण अशा प्रकारचं भाष्य करणं उचित नाही आहे। थँक्यू सर।